32 वर्षात मला सांगा, आता मी पण 60च्या पुढे गेलो राव, किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही? आम्ही काही चुकीचं वागतो का? त्यामुळं भावनिक होऊ नका. तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा. आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो. कुठंतरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. केंद्रकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती. फक्त आम्ही त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? आम्ही दिवस रात्र राव काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला. साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती, जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची. मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक त्या दिवसापासून 91 आजपर्यंत ताब्यात ठेवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. ठेवली की नाही? आता दिगंबर दुर्गाडेला तिथं चेअरमन केलाय. जिल्हा परिषद ताब्यात ठेवली. इथंही मी तुमच्या 2 जागा आणि 1 जिल्हा परिषद जागेला सभेला आलो होतो ना. 1 जागा तर 13 का 17च मतांनी आली, पण आली. 3 जागा आल्या. मी सगळ्यांना मी कधी वाऱ्यावर सोडत नाही. त्याच्यामध्ये या सगळ्या पिंपरी चिंचवड कधी आपल्या ताब्यात नव्हतं, जे 92 पासून 2017 पर्यंत ताब्यामध्ये ठेवलं. एकदम चांगलं शहर केलं. आपल्याकडं मी कामाचा माणूस आहे. मी एखादी गोष्ट मनावर घेतली तर मी करतो. बारामती कशा पद्धतीनं बदलली एकदा येऊन बघा. अनेक लोक, मेघनाला विचारा, की अनेक लोक सांगतात आम्हाला निवडून द्या, आम्ही आपला मतदारसंघ बारामतीसारखा करू. म्हणजे काहीतरी आम्ही केलंय ना, का तिथं गोट्या खेळलो? काय कामच केलं ना? याचा विचार कुठेतरी करणार आहे का नाही? आणि काल तर काय एक सभा झाली शिरूरला, तिथं तर काही तर असं बरळले, म्हणले हे गोडगंगा कारखाना अजित पवारने बंद पाडला. तिच्या आला अजित पवार डायरेक्टर नाही, चेअरमन नाही, व्हाईस चेअरमन नाही, माझ्याकडे काय जादूची कांडी? हा, हे कारखाना बंद पाड, की कारखाना बंद पडला. अरे तुम्हा लोकांना म्हणजे तिथं असणाऱ्या चेअरमनला चालवता आला नाही. अशोक बाबा, तू त्याच्यावर कर्ज काढलं, एकदम 25 वर्षात चांगला चाललेला कारखाना कर्जबाजारी केला आणि पावती माझ्या नावावर फाडता. उलट मी माझ्या भागातले कारखाने चांगले चालवतो. माझ्यातला भाव 3350 रुपये माझ्या सोमेश्वरचा भाव असतो, 3411 रुपये माझ्या माळेगावचा भाव असतो. आम्ही इतके चांगल्या संस्था चालवतो. आम्ही असं तसं काम करत नाही, परंतु त्यांच्याकडे मुद्दा नाही म्हणून काही पण बोलायचं आणि सांगायचं की हा कारखाना अजित पवारांनी बंद पडलेला आहे आणि अशा पद्धतीनं काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा त्या बाबतीत. आणि कारण काय सांगितलं? 30/6/2024 अशोक बापू बाजूला गेले म्हणून थकबाकीत पक्षात फाटाफूट होण्या अगोदर कर्जन हे झालं, दुरावस्था झाली. वास्तविक अशोक पवार माझ्याबरोबर होता, माझ्या शपथविधीला होता, अमोल कोल्हे शपथविधीला होता. तुम्ही फोटो बघा, यांनी बाईट दिले. अशोक पवारचं दुखणं तिथं मी शपथ घेतली, भुजबळांनी शपथ घेतली आणि 3री का 4थी शपथ दिलीप वळसे पाटलांनी घेतली. तिथं अशोक पवारचं आमच्या भावकीचं गाडं बिघडलं. ते म्हटलं